असा एक व्यक्ती की त्याला मला खूप थँक्स म्हणायचं आहे, पण तो व्यक्ती फार कष्टाळू आणि लहानपणाचा डांबरट मुलगा. कलेची आवड असणारा असा हा मुलगा फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. ये अक्का इंडिया जानता है हम तुम पे मरता है. दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है. तर कधी गल्लोगल्ली रेकॉर्ड डान्स मध्ये नाचणारा हा मुलगा. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे का, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. तर प्रमोशनसाठीही ह्या मुलाने डान्स केला. कलेचे वातावरण जरी घरी असलं तरी व्यवसायाने परीट असणारं हे घराणं, प्रामाणिकपणे ती धोरा सांभाळणारा हा मुलगा. स्कूटरवरून गोकुळ शिरगावला गोकुळ डेअरीमध्ये इस्त्रीचे कपडे पोच करणारा हा मुलगा. त्या कामाचे खाऊचे पैसे त्या मुलाला मिळायचे आणि एक चेहऱ्यावर हास्य व्हायचं. त्या कष्टाने भिजलेल्या त्या मुलाचे प्रेम त्याच्या छोट्या भावावर प्रचंड, म्हणजे तो संग्या बर का. त्या खाऊच्या पैशातून अर्धा वडा भावाला आणि अर्धा वडा त्या मुलाला, असं एक समीकरण बनलं. आणि तो मुलगा मध्येच म्हणतो, घरी सांगू नकोस बाबा. कला सांभाळत असताना गाणं आणि डान्स हा प्रचंड आवडणारा. गाणं आणि डान्स याच्या प्रेमात पडला आणि इस्त्री करताना हेडफोनवर सतत अशी गाणी ऐकायचा. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें, कितनी प्यारी आँखें हैं, आँखों से छलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. कला, इस्त्री काम हे करता करता शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करणारा असा हा मुलगा. कला, घरचं काम हे करता करता ITचं शिक्षण पूर्ण केलं आणि जे मिळेल ते काम तो करू लागला, अगदी मोलमजुरी सुद्धा. आणि एक वेळ कलाक्षेत्राचं स्वप्न पाहणारा हा मुलगा एका टप्प्यावर पोचला. चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी त्या मुलाला आणि त्याच्या भावाला समोर घेतलं आणि एक अट वडिलांनी सांगितली. यशवंत भालकर यांच्या इच्छेनुसार 2 भावंडांपैकी एक कलाक्षेत्र आणि एक नोकरी सांभाळणार असा निर्णय घेतला. आणि त्यावेळी त्या मुलाने एक पाऊल मागे घेतलं आणि कलाक्षेत्रातला एक संग्राम नावाचा मुलगा दिसला. पण खरा आधार तो एक पाऊल मागे घेतलेला मुलगा म्हणजेच संदीप यशवंत भालकर. नेहमीच तब्येतीत राहणारा हा भैया आता थोडी वजनाची काळजी घ्या. समाजातील वजन कुठंही कमी न होता आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि हीच तब्येत म्हणजे आमच्यासाठी लाख मोलाचा आधार आहे. आज पप्पांनंतर काळजी घेणाऱ्या व्यक्तींमध्ये पहिलं नाव जरी दीदीचं असलं तरी खरे आधार हा माझा भैयाचा आहे. भैया, तू दिलेल्या विश्वासाला, तू दिलेल्या प्रेमाला आज मी कलाक्षेत्रात खूप जपत आहे. आणि नक्कीच वडिलांचे नाव, तुझे नाव, परिवाराचे नाव आणि कोल्हापूरचे नाव शेवटच्या श्वासापर्यंत टिकवत राहीन आणि कलेसाठी झटत राहीन. थँक्यू भैया, आज तू दिलेल्या विश्वासाबद्दल. चल नचिए हीरा दिया गलियां च चल नचिए असी जिंद लग ले
फिर से खिल जाए, झटके में खुल जाए किस्मत का हर ताला। ए ओ खुशी तो हदीस से ये कल की न सोचेंगे